तर आज आपण बनवणार आहोत ग्रीन मूगची भाजी. आय थिंक याला मोठ म्हणतात, आय डोंट नो. याला भिजू ठेवू आपण एक दिवस अगोदर. छान धुवून त्याला आपण एका कढईत ठेवू. मग बघा असे कोंब येतोय. याला आणखी कोंब येऊ द्यायचं होतं मला, त्यामुळे मी आणखी एकदा ठेवलेलं. याला मी मिशोवरून बाय केलेलं आहे. कारण मला कधी मोड खायचं असते, कधी वेगळं खायचं असते, तर मी 3 असे अलग अलग आयटम्स टाकते यामध्ये, तर छान होतोय मला. आणि याला मी 3 अलग अलग यासाठी केलं कारण की याला स्पेस मिळावं छान. पुढे बघू शकता किती छान ते फुललेलं असते. बघा किती छान कोंब आलेलं. मला खूप आवडते असं कोंब आलेलं. छान कढईमध्ये तेल घालून जिरं टाकून आणि मिरची टाकून त्याला करायचं, शिजवायचं. आणि त्यानंतर टाकतोय आपण कांदा घातल्यानंतर त्याला थोडा फ्राय होऊन त्याला आपण थोडं पकवू देऊ. त्यानंतर पुढे आपण आता ही टोमॅटो वगैरे कट करून घेऊ, कारण त्याला टोमॅटो वगैरे टाकतोय आम्ही. बाकी कोणी टाकत नाही ते माहिती नाही, बट आम्ही टाकतोय. टोमॅटो कट केले मस्त छान बारीक बारीक. पुढे टाकू आपण लाल मिर्च, धनिया पावडर, गरम मसाला अँड हळदी. तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घालाल त्यामध्ये. मला थोडा स्पायसी पाहिजे म्हणून मी जास्त मिरची आणि ती टाकलेलं आहे. त्यानंतर टोमॅटोज त्याला छान शिजू द्यायचं आणि मग वरून येईल नमक. सॉल्ट डाल के उसको करेंगे थोड़ा सा फ्राई, ढक देंगे. 5 मिनट के बाद उसको देखेंगे. आणि त्यानंतर घालू त्यामध्ये हे भिजलेले मोठ. याला थोडं छान धुवून घालू. त्याला मिक्स करून थोडा वेळ 5-10 मिनिट त्याला शिजवू. त्यानंतर ते थोडं पकून जाणार. त्यानंतर धनिया घालून त्याला आणखी थोडं होऊ देऊ. मी वरून थोडा पावभाजी मसाला टाकतोय कारण मला आवडतं, त्याचा फ्लेवर येतो छान. तुम्ही पण घालू शकता, छान लागतंय. आणि बस 5 मिनिट आणखी पकून झाल्यावर आपलं हे रेडी झालेलं आहे. मस्त कांदा घ्या, 2 रोटी, त्यामध्ये तूप घालून मस्त भाजी घेऊ. हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण लागतो खायला.